नमस्कार. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? कोणीतरी अनम्यूट होऊन सांगा, आवाज येतोय? हो येतो मॅडम. येत आहे हा. मॅडम. हो येत. ओके, चालेल. सुरू करायचं का मग? हो हो सुरू करा. हा चालू करा. हा, चालेल. आपण प्रगत शैक्षणिक समाजशास्त्र हा ईडीयू 543 जो पेपर आहे, त्या पेपरला लास्ट लेक्चरला सुरुवात केली होती. त्याच्यामधला पहिला जो घटक आहे शैक्षणिक समाजशास्त्र संकल्पना अर्थ स्वरूप व्याप्ती, आपण पहिल्या प्रकरणाची पूर्ण चर्चा केलेली आहे लास्ट लेक्चर मध्ये. आता यानंतर जे दुसरा घटक आहे विविध समाज शिक्षण तज्ञांच्या शैक्षणिक उपपत्ती, हा जो दुसरा घटक आहे या दुसऱ्या घटकाची चर्चा या लेक्चर मध्ये आपण करणार आहोत. तर या विविध समाज शिक्षण तज्ञांच्या शैक्षणिक उपपत्तीमध्ये पाश्चात्य शिक्षण तज्ञ आणि पौरात्य शिक्षण तज्ञ अशा दोन शिक्षण तज्ञ म्हणजे दोन भागातल्या शिक्षण तज्ञांच्या विचारांचा आपण या लेक्चरला आढावा घेणार आहोत. तर लास्ट लेक्चर मध्ये बघितलं आपण की शैक्षणिक समाजशास्त्र ही जी शिक्षणाची एक शिक्षणाची म्हणण्यापेक्षा शैक्षणिक समाजशास्त्र ही शिक्षणशास्त्राची एक उपशाखा आहे. आणि शैक्षणिक समाजशास्त्र ही जी संकल्पना आहे ती 1913 मध्ये सर्वप्रथम वापरण्यात आली. याचा विचार किंवा याचा आढावा पण लास्ट लेक्चरला घेतला होता. तर या शैक्षणिक समाजशास्त्राच्या संकल्पनेमध्ये किंवा विषयामध्ये ज्या शिक्षण तज्ञांनी मोलाचे असे विचार मांडले त्याच्यामधील पहिले शिक्षण तज्ञ आहेत एमिल दुर्खिम. एमिल दुर्खिम हे जे आहे त्यांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये शिक्षण विषयक विचार मांडलेले आहेत. आज आपण फक्त पाश्चात्य शिक्षण तज्ञांचा पाश्चात्य शिक्षण तज्ञ आहेत त्यांचे जे शैक्षणिक समाजशास्त्रामधले विचार आहेत त्याचा विचार करणार आहोत. तर पाश्चात्य शिक्षण तज्ञांमध्ये एमिल दुर्खिम, मॅक्स वेबर, पावलो प्रियरी आणि लेवी स्ट्रॉस आणि कार्ल मॅनहिम या 5 शिक्षण तज्ञांचे विचार यामध्ये आहेत. त्यातील काही शिक्षण तज्ञांचे विचार आपण पाहूयात. तर पहिले आहेत एमिल दुर्खिम. एमिल दुर्खिम हे जे आहेत हे जर्मन शिक्षण फ्रान्सचे, यांचा जन्म फ्रान्समध्ये झाला 1858 साली आणि लॉरेन प्रांतात म्हणजे फ्रान्स मधील लॉरेन प्रांतात 1858 साली एमिल दुर्खिम यांचा जन्म झालेला आहे. त्यांचे वडील जे होते ते ज्यू धर्माचे धर्मगुरू होते आणि त्यामुळे त्यांना वारसा हक्कानेच म्हणजे धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक संस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांच्यावरती धार्मिक संस्काराचा प्रभाव झालेला आपणाला दिसून येतो. तुमच्याकडे जी पुस्तके आहेत म्हणजे जी बुक दिलेली आहेत ते बुक घेऊन बसलात तर तुम्हाला बरं पडेल, समजेल तुम्हाला का इथं मी तुम्हाला सांगतेच त्याबरोबर पुस्तकामध्ये पाहिलं तर चांगल्या प्रकारे समजेल. त्याच्यामुळे पुस्तक घेऊन बसलात तर बरं होईल. तर हे जे आहे ते एमिल दुर्खिम यांच्यावरती धार्मिक संस्कारांचा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि वयाच्या 13व्या वर्षीच दुर्खिम यांना ज्यू धर्माचे शिक्षा मिळालेली होती. धार्मिक अध्ययनाकडे त्यांचा कल जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि शालेय शिक्षणाबरोबरच धार्मिक शिक्षण पण त्यांनी घेतलेलं आहे. एमिल दुर्खिम हे जे आहेत हे धार्मिक विचारापासून काही लहान होते तोपर्यंत त्यांनी धार्मिक गोष्टींचा अभ्यास केला. पण एका काळानंतर ते धार्मिक शिक्षणापासून दुरावले गेले आणि सामाजिक विचाराकडे ते वळले. तर एमिल दुर्खिम यांनी 1882 ते 1887 या काळात पॅरिसमध्ये तत्वज्ञान विषय शिकवण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर हे जे
त्याचबरोबर 1893 साली एमिल दुर्कीम यांनी PhD पदवी प्राप्त केलेली आहे आणि त्यांनी लिहिलेले समाजातील श्रमविभाजन नावाचे पुस्तक प्रसिद्ध, समाजशास्त्रामध्ये समाजातील श्रमविभाजन नावाचे पुस्तक प्रसिद्ध आहे. 1895 साली त्यांनी समाजशास्त्रीय पद्धतीचे नियम हे पुस्तक लिहिलेलं आहे. आता हेच खाली तुम्हाला दिलेलं आहे पुस्तकामध्ये बघा, एमिल दुर्खीमचे महत्वपूर्ण समाजशास्त्रीय ग्रंथ दिलेले आहेत आणि काही ग्रंथ असे आहेत जे त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी जे वेगवेगळी लेक्चर घेतली किंवा जे व्याख्यानं दिली त्याचा एकत्रीकरण करून ही पुस्तकं त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित केलेली आहेत. आणि दुर्खीम यांनी जी ग्रंथ लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये समाजातील श्रमविभाजन, त्याचबरोबर समाजशास्त्रीय पद्धतीचे नियम, तिसरं पुस्तक आहे आत्महत्या समाजशास्त्रातील अभ्यास, आणि चौथं आहे द एलिमेंटरी फॉर्म्स ऑफ रिलिजियन्स लाईफ. ही 4 पुस्तके दुर्खीम यांनी लिहिलेली आहेत आणि त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेली पुस्तके आहेत बघा. शिक्षण आणि समाजशास्त्र, समाजशास्त्र आणि तत्वज्ञान, नैतिक शिक्षण, सोशलिझम अँड सेंट सिमोन, द रिव्होल्युशन ऑफ एज्युकेशनल थॉट, प्रोफेशनल इथिक अँड सिव्हिल मोरल्स. ही जी पुस्तके आहेत ही त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेली काही पुस्तके आहेत. आता एमिल दुर्खीम यांचे शिक्षण विषयक विचार किंवा शिक्षणाविषयीचं मत काय होतं हे आपण पाहणार आहोत. तर एमिल दुर्खीम यांनी शिक्षणाविषयी असं मत मांडलं की व्यक्ती जेव्हा गर्दीमध्ये असते, म्हणजे व्यक्ती जेव्हा समूहामध्ये असते तेव्हा ती वेगवेगळ्या पद्धतीने विचार, अनुभव आणि कार्य करते. म्हणजे एकटी असताना व्यक्ती विचार वेगळ्या पद्धतीने करते आणि समूहामध्ये असताना व्यक्ती वेगळ्या पद्धतीने विचार करते. त्यांचा अनुभव विश्व वेगळं असतं आणि वेगळ्या पद्धतीने कार्य करते. याचाच अर्थ त्यांनी सांगितलेला आहे की जेव्हा अनेक व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा एका नवीन वास्तविकतेचा जन्म होतो. म्हणजे एकत्रित मिळून कार्य केलं तर नवीन काहीतरी उत्पन्न होतं, असं याचा अर्थ आहे. आणि ही नवीन वास्तविकता व्यक्तीच्या भावना आणि आचरणावरती परिणाम करून त्याच्या वर्तनात परिवर्तन घडवून आणते. एमिल दुर्खीम यांनी काय सांगितलेलं आहे तर जेव्हा व्यक्ती एकटी असते तेव्हा वेगळ्या पद्धतीने विचार करते आणि जेव्हा ती समूहात, गर्दीत असते म्हणजे समूहात असते तेव्हा ती वेगळ्या पद्धतीने विचार करते. तिचे अनुभव विश्व वेगळं असतं, वेगळ्या पद्धतीने कार्य करते. आणि याचा अर्थ असा आहे की व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येऊन नवीन काहीतरी शिकते, नवीन एखाद्या गोष्टीला जन्म देते आणि या नवीन जन्म देते आणि नवीन वास्तविकता व्यक्तींना भावना आणि व्यक्तीच्या, आणि ही नवीन जी परिस्थिती निर्माण होते ती व्यक्तीच्या भावना आणि आचरणावरती परिणाम करते आणि व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल घडून येतो. अशा पद्धतीचे विचार एमिल दुर्खीम यांनी मांडलेले आहेत. आता शैक्षणिक सिद्धांत ही इतर कोणत्याही शास्त्रापेक्षा समाजशास्त्राशी अधिक स्पष्टपणे निगडीत असतात. सर्वांसाठी एकाच प्रकारचे किंवा आदर्श स्वरूपाचे शिक्षण देणे शक्य नाही. एमिल दुर्खीम यांनी काय म्हटलंय तर सर्वांसाठी एकाच प्रकारचं शिक्षण देणं हे शक्य नसतं. त्याच्यामुळे आदर्श स्वरूपाचं आणि एकाच प्रकारचं शिक्षण सर्वांना देऊ शकत नाही. त्यामुळे विविध प्रकारच्या समाजातील लोकांना शिक्षण देताना त्या समाजातील सामाजिक सांस्कृतिक गरजा लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. व्यक्तीला शिक्षण देत असताना त्या समाजातील सामाजिक सांस्कृतिक गरजांचा विचार करून शिक्षण देणं खूप महत्वाचं आहे, असे विचार एमिल दुर्खीम यांनी मांडलेले आहेत. आता एमिल दुर्खीम यांनी पुढे काय म्हटलं तर शिक्षणाची प्रक्रिया गतिमान व सतत बदलणारी असते. शिक्षण हे कसं आहे तर गतिमान आहे आणि ते सतत बदलत असतं, असे एमिल दुर्खीम यांनी मत मांडलेले आहे. आता हे जे शिक्षण आहे
हे शिक्षण देण्यासाठी शिक्षक कसा असावा किंवा शिक्षकाची भूमिका काय आहे याबाबतचं मत एमिल दुर्खिम यांनी मांडलेलं आहे. ते काय म्हणतात तर शिक्षकाने शिक्षण प्रणालीत बदल करण्यास मदत करावी. शिक्षकाने काय करायचंय, ही जी शिक्षण प्रणाली आहे, आता बघा वर्तमान काळामध्ये पूर्वी वेगळी शिक्षण पद्धती होती. आता वर्तमान काळामध्ये मुक्त शाळा योजना आलेली आहे, बदलते प्रवेश नियम आलेले आहेत, शाळापूर्व शिक्षण कार्यक्रम आलेला आहे, समाज शिक्षण आलेलं आहे. हे जे शिक्षणाचे बदलते प्रवाह आहेत, या प्रवाहांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकाने शिक्षण प्रणालीत बदल करण्यास मदत करणे ही शिक्षकाची महत्वाची भूमिका एमिल दुर्खिम यांनी सांगितलेली आहे. आणि त्यासाठी सतत काम शिक्षकांनी केलं पाहिजे असं मत त्यांनी मांडलेलं आहे. मानवी वर्तनाचा विश्लेषणात्मक अभ्यास शिक्षकांनी करावा असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर सामाजिक सद्यस्थितीचे स्पष्ट स्वरूप दाखविण्याचे कार्य शिक्षकांनी करायचे आहे. शिक्षणाचे सामाजिक कार्य स्पष्ट करण्यासाठी समाजशास्त्रज्ञांनी आता पुढे जाऊन एमिल दुर्खिम यांनी काय सांगितलंय तर समाजशास्त्रज्ञाने कोणत्या क्षेत्रामध्ये संशोधन करायचं. आता हे संशोधन कशासाठी करायचं आहे तर शिक्षणाचे सामाजिक कार्य स्पष्ट करण्यासाठी. शिक्षणाचे सामाजिक कार्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या क्षेत्रात समाजशास्त्रज्ञांनी संशोधन करणं गरजेचं आहे अशी काही क्षेत्रे दुर्खिम यांनी सांगितलेली आहेत. ती क्षेत्रे येथे पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले आहेत बघा. पहिला आहे व्यक्तीमधील भिन्नता आणि त्यांचा मनाची सामूहिक आणि त्यांच्या मनाची सामूहिक अवस्था, हे पहिलं क्षेत्र आहे. दुसरं आहे व्यक्तिगत आचरण आणि दृष्टिकोन तसेच सामूहिक आचरण दृष्टिकोन यामधील फरकाचा अभ्यास. तिसरा आहे श्रम विभाजन आणि सामाजिक विकास यामधील शिक्षणाची भूमिका. चौथा आहे श्रम विभाजन आणि सामाजिक समस्यांवरील उपाय शिक्षणाचे कार्य. त्याच्यानंतरच आहे सामाजिक एकता एक नैतिक तथ्य शैक्षणिक परिक्षेत्रातून. या पद्धतीने दुर्खिम यांनी क्षेत्र दिलेले आहेत. पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा, शालेय वर्ग व शाळा यांचे सामाजिक प्रणाली म्हणून योगदान. अशी जी क्षेत्रे आहेत या क्षेत्रामध्ये समाजशास्त्रज्ञांनी संशोधन केलं पाहिजे जेणेकरून शिक्षणाचे सामाजिक कार्य स्पष्ट होईल. अशी ही क्षेत्रे दुर्खिम यांनी दिलेली आहेत. पुढे जाऊन त्यांनी आपल्या विचारामध्ये समाज व्यवस्थेविषयी मत मांडलेलं आहे. तर ही समाज व्यवस्था कशी असली पाहिजे तर दुर्खिम म्हणतात की मानवी व्यक्तीबद्दल आदर राखणारी समाज व्यवस्था कशी असली पाहिजे तर मानवी व्यक्तीबद्दल आदर राखणारी व व्यक्तीच्या स्वायत्ततेस वाव देणारी परंतु स्थिर स्वरूपाची समाज व्यवस्था असली पाहिजे. समाज व्यवस्था कशी असली पाहिजे तर मानवी व्यक्तीबद्दल आदर राखणारी, व्यक्तीच्या स्वायत्ततेस वाव देणारी आणि स्थिर स्वरूपाची समाज व्यवस्था असावी असं एमिल दुर्खिम यांचं स्वप्न होतं. आणि त्यासाठी त्यांनी पुढे जाऊन आपले विचार मांडले आणि प्रयत्न केलेले आहेत. समाजशास्त्र हे एक काय आहे, दुर्खिम काय म्हणतात तर समाजशास्त्र हे एक विज्ञान आहे आणि या विज्ञानामध्ये जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. म्हणजे समाजशास्त्रामध्ये अनेक विचार यांनी मांडलेले आहेत. समाजशास्त्राला खऱ्या अर्थाने वस्तुनिष्ठ विज्ञान बनविण्यासाठी एमिल दुर्खिम यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. म्हणूनच समाजशास्त्राला वस्तुनिष्ठ विज्ञान बनविण्याच्या आंदोलनाचे दुर्खिम यांना जन्मदाते असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने एमिल दुर्खिम यांचे विचार इथे स्पष्ट केलेले आहेत. याच्यामध्ये आपण पाहिलं त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिलेली आहे. त्याच्यानंतर एमिल दुर्खिम यांचे समाजशास्त्रीय विचार पाहिलेले आहेत. शिक्षण विषयक त्यांचं मत काय होतं, शिक्षकाविषयी त्यांचं मत काय होतं आणि समाज व्यवस्था कशी असली पाहिजे याबाबतचं त्यांचं मत याचा विचार आपण केलेला आहे. त्याच्यानंतर
दुसरे समाजशास्त्रज्ञ आहेत मॅक्स वेबर. मॅक्स वेबर जे आहेत यांचा जन्म 21 एप्रिल 1864 मध्ये जर्मनीमध्ये झालेला आहे. हे एक प्रसिद्ध जर्मन समाजशास्त्रज्ञ होते. मॅक्स वेबर हे प्रसिद्ध जर्मन समाजशास्त्रज्ञ होते आणि त्यांचा जन्म कुठे झालेला आहे तर जर्मनीमध्ये झालेला आहे 1864 साली. आता हे जे मॅक्स वेबर होते यांची कौटुंबिक पार्श्वभूमी बघत असताना मॅक्स वेबर यांना 7 भावंडे होते आणि सगळ्यात मोठे हे मॅक्स वेबर होते. आणि मॅक्स वेबर यांचं कुटुंब जे होतं ते जर्मन मधील प्रोटेस्टंट विचारसरणी मानणार असं हे त्यांचं कुटुंब होतं. आणि त्यांचे वडील मॅक्स वेबर यांचे वडील जे होते मॅक्स वेबर यांचे वडील मॅजिस्ट्रेट पदावरती काम करत होते. पुढे जाऊन काय झालं, त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा देऊन राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या वडिलांना आवड असल्यामुळे राजकारणामध्ये प्रवेश केला. आणि त्यांचे वडील जे होते ते एक उदार मतवादी विचारसरणीचे होते. आणि आई होती त्यांच्यावरती धार्मिक विचारांचा प्रभाव जास्त होता. धार्मिक विचार मानणारी अशी आई होती. बाबा उदार मतवादी आणि आई धार्मिक विचार मानणारी असल्यामुळे मॅक्स वेबर यांच्यावरती लहान असताना धार्मिक विचारांचा प्रभाव जास्त असल्याचं आपणाला दिसून येतं. आता हे जे मॅक्स वेबर आहेत यांचं बालपण म्हणजे बालपणी ते अतिशय दुबळे होते आणि त्यांनी मेनिंजायटिस या आजाराने ग्रस्त होते. मग त्याच्यामुळे ते दुबळे होते. परंतु त्यांचा शैक्षणिक विकास पाहिला तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने शैक्षणिक विकास झाल्याचं दिसून येतं. त्यांना खेळापेक्षा वगैरे वाचन लिखाण या गोष्टींमध्ये अधिक रस असल्याचं त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी पाहत असताना आपणाला दिसून येतं. त्यांचं पालन पोषण बौद्धिक वातावरण चांगलं असल्यामुळे चांगल्या पद्धतीनं झाल्याचं आपणाला दिसून येतं. पुढे त्यांच्यावरती म्हणजे त्यांचे वडील राजकीय क्षेत्रात असल्यामुळे त्यांच्यावरती अनेक राजकीय व्यक्तींच्या गाठीभेटी होत असल्यामुळे त्यांच्यावरती तशा पद्धतीने प्रभाव होत गेला. आणि पुढे जाऊन स्पिनोझा, कांट, शोपेनहार आणि गटे हे जे तत्ववेत्ते आहेत या तत्ववेत्यांच्या विचारांचा त्यांनी अभ्यास केल्याचा आपणाला दिसून येते. मॅक्स वेबर यांचा स्वभाव अंतर्मुखी आणि संकोची होता. म्हणजे ते जास्त लोकांमध्ये मिक्स होत नव्हते. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला अशा तत्ववेत्यांच्या विचारामध्ये किंवा ग्रंथ वाचनामध्ये स्वतःला गुंतवून घेतल्याचं दिसून येतं. 1882 साली म्हणजे त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी हेऊलबर्ग विद्यापीठात 18व्या वर्षी त्यांनी हेऊलबर्ग विद्यापीठात वकिली शिक्षणासाठी काय घेतलं, प्रवेश घेतला. पण त्यांनी ते शिक्षण मध्येच सोडून पुढे त्यांनी सैन्यात भरती झाले. मॅक्स वेबर काय झाले, सैन्यात भरती झाले. आणि तिकडे जाऊन सैन्यामध्ये 2 वर्ष त्यांनी नोकरी केल्यानंतर परत त्यांनी बर्लिन विद्यापीठात प्रवेश घेतला. 1884 साली परत त्यांनी बर्लिन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. आणि त्यांची मैत्री मॉमसेन या इतिहासवेत्याशी झाली. आणि त्यांचा प्रभाव त्यांच्यावरती होऊन पुढे त्यांच्या सगळ्या जीवनामध्ये बदल घडून आला. आणि धार्मिक मूल्यांकडून त्यांनी शैक्षणिक विचाराकडे, समाजशास्त्रीय विचाराकडे वळलेले आपणाला दिसून येतात. आता हे जे मॅक्स वेबर आहेत मॅक्स वेबर यांनी काही पुस्तके लिहिलेली आहेत. त्याचा विचार पुढे त्यांनी दिलेलाच आहे. इथं दिलेला आहे बघा, हिस्ट्री ऑफ कमर्शियल सोसायटीज ऑफ द मिडल एज हा त्यांच्या PhD च्या संशोधनाचा विषय होता. आणि रोमन ऍग्रियन हिस्ट्री हा पोस्ट डॉक्टरेटचा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यानंतर मॅक्स वेबर यांनी
अनेक ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवरती भाषणं दिलेले आहेत. हा, त्याच्यामध्ये त्यांनी द नॅशनल स्टेट ऑफ इकॉनॉमी पॉलिसी या विषयावर भाषण दिलं आहे आणि ते भाषण प्रसिद्ध होऊन पुढे त्याच्यावरती पुस्तक लिहिण्यात आलेले आहे. असं हे त्यांचे वेगवेगळी पुस्तकांची नावे आणि त्यांचे वेगवेगळे लेख वगैरे याची माहिती पुस्तकात दिलेली आहे. तुम्ही ती बघा जा व्यवस्थित, कारण सगळं थेरॉटिकल दिलं आहे. तुम्ही त्याचं व्यवस्थित सॉर्टिंग करून अभ्यास करा. पुढे मॅक्स वेबर यांचं राजकीय कार्य काय आहे, तर मॅक्स वेबर यांनी काय केलं पुढे, तर प्रोटेस्टंट एथिक अँड द स्पिरिट ऑफ द कॅपिटलिझम हा शोध प्रबंध काय केला, प्रसिद्ध केला. आणि त्याच्यातून त्यांनी सामाजिक शास्त्राच्या संशोधन पद्धतीचा काय सामाजिक शास्त्रातील संशोधन पद्धतीविषयी माहिती या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेली आहे. मॅक्स वेबर यांच्यावरती म्हणजे मॅक्स वेबर राष्ट्रवादी विचारसरणीचे विचारवंत होते आणि त्यांनी उदारमतवादी राजकीय व्यवस्थेचे समर्थन केल्याचे आपणाला दिसून येते. पुढच्या सरत्या काळामध्ये ते राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय झालेले आपणाला दिसून येतात. मॅक्स वेबर यांनी जे पहिलं महायुद्ध झालं, या पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये धर्माचे समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास करून द रिलिजन ऑफ चायना, त्याच रिलिजन ऑफ चायना यासारखी काही पुस्तके लिहिलेली किंवा प्रकाशित केलेली आपणाला दिसून येतात. द रिलिजन ऑफ इंडिया, द सोशॉलॉजी ऑफ हिंदुझम अँड बौद्धिझम ही अशी पुस्तके त्यांनी लिहिलेली आपणाला दिसून येतात. आता पुढे मॅक्स वेबर यांची ग्रंथसंपदा दिलेली आहे बघा. मॅक्स वेबर यांनी लिहिलेली पुस्तके, त्याच्यामध्ये मॅक्स वेबर यांनी पहिलं लिहिलेलं आहे रोमन ॲग्रेरियन हिस्ट्री, द प्रोटेस्टंट इथिक्स अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम, द मेथडॉलॉजी ऑफ सोशल सायन्स, द रिलिजन ऑफ चायना, द रिलिजन ऑफ इंडिया, एन्शियंट Judaism, the theory of social and economic organization, economy and society, the sociology of religion. या पद्धतीचे ग्रंथ मॅक्स वेबर यांनी लिहिलेले आहेत. आणि 1910 मध्ये त्यांनी इकॉनॉमी अँड सोसायटी हा जो ग्रंथ लिहिलेला आहे हा त्यांचा शेवटचा ग्रंथ ठरलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आपण बघायचं आहे मॅक्स वेबर यांची सामाजिक क्रिया, मॅक्स वेबर यांचा सामाजिक क्रिया सिद्धांत. आता मॅक्स वेबर यांनी सामाजिक क्रिया सिद्धांत मांडत असताना सामाजिक क्रिया सिद्धांताला मॅक्स वेबर यांनी अनन्यसाधारण महत्व दिले. म्हणजे त्यांनी मांडलेल्या सामाजिक क्रिया सिद्धांत हा समाजशास्त्रातील एक महत्वाचा सिद्धांत मानलं जातं. वेबरने सामाजिक क्रिया सिद्धांतास आपल्या चिंतनाचा मूळ आधार मानलेला आहे. वेबर यांच्या मते प्रत्येक व्यक्ती आपल्या आवश्यकतांची पूर्ती करण्याच्या उद्देशाने कोणत्या ना कोणत्या प्रकारचे कार्य करत असते. या सामाजिक क्रिया सिद्धांतामध्ये मॅक्स वेबरनी काय सांगितलेलं आहे, तर प्रत्येक व्यक्ती आपल्या सामाजिक आवश्यकतांची पूर्ती म्हणजे आपल्या गरजांची पूर्ती करण्यासाठी किंवा आपल्या गरजांची पूर्ती करण्याच्या उद्देशाने कोणत्या ना कोणत्या प्रकारचं कार्य करीत असते. आणि व्यक्तीद्वारे हे जे कार्य केले जाते हे कार्य म्हणजे क्रिया आहे. व्यक्ती स्वतःच्या गरजा किंवा आवश्यकतांची पूर्ती करण्यासाठी जे कार्य करते ते कार्य म्हणजे क्रिया आहे. पण ह्याला क्रिया म्हणू शकतो आपण, पण याला सामाजिक क्रिया म्हणू शकत नाही, असं मॅक्स वेबर यांचं मत आहे. तर मग सामाजिक क्रिया कशाला म्हणायचं, तर सामाजिक क्रिया तेव्हाच घडेल जेव्हा ती क्रिया करणाऱ्या व्यक्तीद्वारे लावल्या गेलेल्या व्यक्तिनिष्ठ अर्थाच्या आधारावर या क्रियेमध्ये इतर व्यक्तींचे व्यवहार आणि क्रियांचा समावेश असेल. म्हणजे कोणत्याही व्यक्तीने फक्त स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एखादी क्रिया केली
तर त्याला सामाजिक क्रिया न म्हणता व्यक्ती समूहाने, म्हणजे एका व्यक्तीने त्याच्या समूहामध्ये इतर संपर्कात येणाऱ्या व्यक्तींच्याही गरजा पूर्तीसाठी जे कार्य, तशा पद्धतीचं कार्य केलं तर त्याला आपण सामाजिक क्रिया म्हणायचं आहे. म्हणजे समूहाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे कार्य केलं, क्रिया घडून आली तर त्याला सामाजिक क्रिया म्हटलं जातं, असं मॅक्स वेबर यांचं मत आहे. पुढे जाऊन सामाजिक क्रियांची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. तर पहिलं वैशिष्ट्य आहे, सामाजिक क्रिया ही भूत, वर्तमान आणि भविष्य काळातील क्रियेने प्रभावित असते. सामाजिक क्रिया कशाने प्रभावित असते तर भूतकाळातील क्रिया, वर्तमान काळातील क्रिया व भविष्य काळात घडणाऱ्या क्रिया यांच्यामुळे प्रभावित अशी क्रिया आहे. तर दुसरं वैशिष्ट्य आहे, व्यक्तीची प्रत्येक क्रिया ही सामाजिक क्रिया असेलच असे नाही. बघितले, सांगितलेलंच आहे मॅक्स वेबर यांनी. तर व्यक्तीने गरज पूर्ण करण्यासाठी कोणतीही कृती केली तर त्याला आपण क्रिया म्हणू शकतो, सामाजिक क्रिया म्हणू शकत नाही. त्याच पद्धतीने व्यक्तीकडून घडणारी प्रत्येक कृती ही क्रिया असत नाही. हे सामाजिक क्रियेचं वैशिष्ट्य आहे. नवाचा प्रत्येक संपर्क हा सामाजिक स्वरूपाचा नसतो, म्हणजे प्रत्येक मानव संपर्क सामाजिक क्रिया नाही. ज्या पद्धतीने प्रत्येक कृती व्यक्तीची ही सामाजिक क्रिया नसते, त्याच पद्धतीने प्रत्येक सामाजिक स्वरूप प्रत्येक मानवी संपर्क हा सामाजिक क्रिया नसतो. अनेक व्यक्तीद्वारे होणाऱ्या एकसारख्या क्रिया सामाजिक क्रिया नाही. सामाजिक क्रिया इतरांच्या क्रियेशी संबंधित असतात. सामाजिक क्रियेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की सामाजिक क्रिया इतरांच्या क्रियेशी संबंधित असतात आणि व्यक्तिगत क्रिया या सामाजिक क्रिया नसतात. फक्त एका व्यक्तीच्या क्रिया याला आपण सामाजिक क्रिया म्हणू शकत नाही. अशी काही सामाजिक क्रियेची वैशिष्ट्ये मॅक्स वेबर यांनी सांगितलेली आहेत. पुढे जाऊन मॅक्स वेबर यांचे विचार पाहत असताना वेबर आणि मूल्याभिमुक्ता संकल्पना काय आहे वेबर यांच्या मते हे पाहणं गरजेचं आहे. तर मूल्याभिमुक्ता व मूल्याभिप्राय यामधील फरकाचे अवधान अभ्यासकाने राखले पाहिजे. म्हणजे मूल्याभिमुक्ता वेगळी आहे आणि मूल्याभिप्राय वेगळा आहे. तर वेबर काय म्हणतात तर घटनांचे आकलनात्मक अर्थविवेचन मूल्यांच्या संदर्भाशिवाय शक्य होत नाही. म्हणजे एखादी घटना समजून घेण्यासाठी आकलनात्मक म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याचं अर्थविवेचन होण्यासाठी, एखाद्या घटनेचं चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपणाला कशाची गरज असते, मूल्याच्या संदर्भाची गरज असते, असं मॅक्स वेबर म्हणतात. म्हणजे एखादी घटना समजून घेण्यासाठी त्याला मूल्यांचा आधार असला पाहिजे. मूल्यांचा आधार असल्याशिवाय आपण एखादी घटना समजून घेऊ शकत नाही, असं मॅक्स वेबर यांनी म्हटलेलं आहे. सामाजिक सांस्कृतिक शास्त्रातील संशोधनाचा किंवा अभ्यासाचा प्रारंभ बिंदू म्हणून मूल्याभिमुक्तेचा विचार करता येतो. त्याचबरोबर सामाजिक सांस्कृतिक शास्त्रामध्ये सत्य निवडीचा आधार मूल्याभिमुक्ता हाच आहे. सामाजिक सांस्कृतिक शास्त्रामध्ये सत्य निवडीचा आधार म्हणजे सत्य काय आहे हे शोधून काढण्यासाठी मूल्याभिमुक्ता महत्वाची आहे. मूल्याभिमुक्तेचा आधार घ्यावा लागतो समाजातील सत्य शोधून काढण्यासाठी, असे विचार वेबर यांनी मांडलेले आहेत. आता पुढे जाऊन वेबर यांनी मूल्य अर्थ निर्वचन विषयक विचार मांडलेले आहेत. मूल्यमुक्त समाजशास्त्र म्हणजे काय याबाबत विचार वेबर यांनी मांडल्याचे आपल्याला दिसून येतं. मूल्यमुक्त समाजशास्त्र म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यांनी तर वेबरनी केलेल्या मूलभूत चिंतनातून समाजशास्त्राच्या विकासाला योगदान मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि अध्ययन पद्धतीबरोबरच अध्ययन विषयाची निश्चिती त्यांनी केलेली दिसून येते. वेबर यांनी चिंतनाचा मूलभूत विषय विज्ञान आणि मानवी क्रियातील संबंध
आहे असं सांगितलेलं आहे. वेबर यांनी काय सांगितलंय, कोणत्याही चिंतनाचा विषय हा विज्ञान आणि मानवी क्रिया यांच्यातील परस्पर संबंध हा चिंतनाचा किंवा विचार करण्याचा गाभा आहे किंवा पायाभूत घटक आहे असं विचार वेबर यांनी मांडलेले आहेत. तर समाजशास्त्रज्ञाला सामाजिक क्रियेचे अध्ययन करणारे, समाजशास्त्राला सामाजिक क्रियेचे अध्ययन करणारे शास्त्र असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा मानव समाजाचे प्रमुख वैशिष्ट्य बुद्धिसंगतीकरण हे आहे. आधुनिक समाजातील बुद्धिसंगती करणारे वैशिष्ट्य त्यातील क्रियाकलापातून व्यक्त होते. या पद्धतीचे विचार तुम्ही इथे दिलेले आहेत वेबर यांचे, ते वाचा, तुम्हाला समजून जाईल. पुढे बघा, वेबर यांनी मूल्यमुक्त समाजशास्त्र या संबंधी जे सांगितलेले आहेत विचार ते बघा. तर मूल्यमुक्त सामाजिक शास्त्राविषयी जे विचार मांडले त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणले, तर समाजशास्त्रज्ञांनी अध्ययन करताना व्यक्तिगत मूल्यांचा प्रभाव अध्ययनावरती पडू देऊ नये. काय म्हटलेलं आहे वेबर यांनी, तर समाजशास्त्रज्ञांनी अध्ययन करताना व्यक्तिगत म्हणजे त्या स्वतःच्या व्यक्तिगत मूल्यांचा प्रभाव हा अध्ययनावरती पडू द्यायचा नाही, आणि यालाच त्यांनी मूल्यमुक्त अध्ययन म्हटलेले आहे. मूल्यमुक्त अध्ययन म्हणजे काय, तर त्या अभ्यासकाने आपल्या विचारांचा प्रभाव अध्ययनावरती पडू न देता अध्ययन करणं म्हणजे मूल्यमुक्त अध्ययन होय. अशा पद्धतीची संकल्पना ही मॅक्स वेबर यांनी मांडलेली आहे. आता मूल्यमुक्त अध्ययन या विचारातील महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत बघा. सामाजिक क्रियेस जाणून घेण्यासाठी मूल्याचा विचार करणे गरजेचं असतं असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर स्वतःच्या मूल्यांचा प्रभाव अभ्यासावर पडू देता कामा नये, कारण वस्तुनिष्ठ अध्ययनास त्यामुळे बाधा निर्माण होते, आणि मूल्यमुक्त अध्ययन हा समाजशास्त्राचा गाभा आहे असं मत मॅक्स वेबर यांनी मांडलेलं आहे. पुढे जाऊन मॅक्स वेबर आणि आदर्श रूपी प्रतिमान, मॅक्स वेबर यांनी मांडलेलं आदर्श रूपी प्रतिमान इथे दिलेलं आहे. हे आदर्श रूपी प्रतिमान म्हणजे काय आहे, तर विशिष्ट स्थितीमुळे निर्माण झालेल्या घटनेचा अभ्यास करण्यासाठी तिची कारणमीमांसा करणे आवश्यक असते, आणि ऐतिहासिक घटनेची कारणमीमांसा करण्यासाठी त्या घटनेची विविध लक्षणे किंवा पैलू लक्षात घेऊन तिचे एक प्रतिमान बनवावे लागते. यालाच आदर्श रूपी प्रतिमान म्हटलेलं आहे. मॅक्स वेबर यांनी आदर्श रूपी प्रतिमान कशाला म्हटलेलं आहे, तर विशिष्ट स्थितीमुळे निर्माण झालेल्या घटनेचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या घटनेची कारणमीमांसा करण्यासाठी त्या घटनेमागील ती घटना घडून येण्याच्या मागील जी कारणे आहेत त्या कारणांचा शोध घेणे, त्या घटनेतील लक्षणांचा शोध घेणे, वेगवेगळ्या पैलूंचा शोध घेऊन एक प्रतिमान बनवले जातं, आणि हे प्रतिमान म्हणजेच आदर्श रूपी प्रतिमान आहे असं मॅक्स वेबर यांनी सांगितलेलं आहे. आता सामाजिक सांस्कृतिक घटनांच्या संदर्भात वेबर यांनी ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय अशा दोन कारणमीमांसा सांगितलेल्या आहेत. म्हणजे कोणत्याही घटनेमागे दोन प्रकारची कारणे असतात, ऐतिहासिक आणि सामाजिक, असं मत मॅक्स वेबर यांचं आहे. कार्यकारण संबंधाबाबत वेबर यांचा दृष्टिकोन संभाव्यतावादी आहे. म्हणजे कोणत्या घटकामध्ये कार्यकारण संबंध आहे हे संभाव्यतावादी विचार त्यांनी मांडलेले आहेत. उदाहरण दिलेलं आहे बघा. तर वेबर यांनी एखादी ही घटना आहे समजा, म्हणजे एखादी घटना घडण्यासाठी हा घटक कारणीभूत आहे असं म्हणण्याऐवजी ती घटना घडण्यामागे हा घटक कारणीभूत असू शकतो असं म्हणणं योग्य आहे. म्हणजे संभाव्यतावादी विचार मॅक्स वेबर यांनी मांडलेले आपणाला दिसून येतात. या पद्धतीने मॅक्स वेबर यांचे विचार येथे दिलेले आहेत. यामध्ये आपण मॅक्स वेबर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्याचबरोबर त्यांची ग्रंथ संपदा
आणि मॅक्स वेबर यांचे सामाजिक क्रिया सिद्धांत. सामाजिक क्रिया सिद्धांतामध्ये सामाजिक क्रिया म्हणजे काय याबाबतचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर मूल्याभिमुक्ता म्हणजे काय आहे मॅक्स वेबर यांच्या मते. मूल्यमुक्त समाज किंवा मूल्यमुक्त समाजशास्त्र म्हणजे काय याबाबतचे विचार पाहिलेले आहेत. आणि आदर्श रूपी प्रतिमान म्हणजे काय हे आपण मॅक्स वेबर यांच्या मते आदर्श रूपी प्रतिमान म्हणजे काय याचा विचार आपण येथे केलेला आहे. आता त्यानंतरचे विचार बघायचे आहेत आपण. पावलो फ्रियरी यांचे शैक्षणिक विचार. पावलो फ्रियरी. आता पावलो फ्रियरी हे जे आहेत हे जे शिक्षण समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांचा जन्म ब्राझील मध्ये झालेला आहे. पावलो फ्रियरी यांचा जन्म ब्राझील मध्ये झालेला आपणाला दिसून येतो. आता पारंपरिक शिक्षणातील उणिवा लक्षात आल्यानंतर काय झालं तर वेगवेगळ्या शिक्षण पद्धती अस्तित्वात आल्या. या शिक्षण पद्धतीमध्ये अनौपचारिक शिक्षण, दूरस्थ शिक्षण, आजीवन शिक्षण, वंचितांसाठी शिक्षण, पीडितांचे शिक्षण हे नवनवीन विचार प्रवाह अस्तित्वात आले. आणि त्यामधीलच एक विचार प्रवाह म्हणजे प्रौढ शिक्षण. आणि या प्रौढ शिक्षणावरती पावलो फ्रियरी यांनी खूप प्रयोग केले, संशोधन केल्याचं आपणाला दिसून येतं. आता हे एक ब्राझिलियन तत्ववेत्ते होते आणि त्यांचा जन्म ब्राझील मधील रैसिफ येथे 1921 मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाल्याचं आपणाला दिसून येतं. 1929 साली जेव्हा जागतिक आर्थिक महामंदी आर्थिक महामंदीचा तडाखा जेव्हा ब्राझीलला बसला त्यावेळी अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि त्यामधीलच एक कुटुंब ह्या पावलो फ्रियरी यांचं होतं. जबरदस्त तडाखा त्यांच्या कुटुंबाला बसल्याचं, आर्थिक कुटुंबाला बसल्याचं दिसून येतं. आणि त्यांच्या घरामध्ये म्हणजे दारिद्र्य आल्याचं आपणाला या जागतिक महामंदीचा परिणाम म्हणून दारिद्र्य आल्याचं आपणाला त्यांच्या या माहितीवरून आपणाला समजतं. तर शिक्षणाच्या तत्वज्ञानविषयक त्यांनी 1959 साली अनेक विचार व्यक्त केले आणि याच विचारांवरती त्यांनी PhD मिळवलेली आपणाला दिसून येतं. शिक्षणाच्या तत्वज्ञानावरती त्यांनी काय केलेलं आहे, PhD मिळवलेली आहे. शैक्षणिक उठावाच्या प्रयत्नातून कॅथॉलिकांनी फ्रियरी यांच्या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर आपणाला केल्याचं दिसून येतं. आणि पुढे जाऊन या त्यांच्या अशा विचारांमुळे 1964 साली त्यांना तुरुंगवासही भोगावा लागलेला आहे. त्याचबरोबर त्यांना हद्दपार करण्यात आलं, त्यांना त्यांचा देश सोडून जाण्यासही सांगण्यात आलं. मग त्यानंतर त्यांनी चिलीमध्ये युनेस्कोच्या माध्यमातून प्रौढ शिक्षणाद्वारे शेतीविषयक सुधारणा कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविलेला आहे. आणि 5 वर्ष त्यांनी चिल्ड्रन इन्स्टिट्यूट फॉर ॲग्रेरियन रिफॉर्म्स इन प्रोग्राम ऑफ अडल्ट एज्युकेशन या संस्थेमध्ये 5 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. आणि 1972 मध्ये दडपल्या गेलेल्यांची शिक्षण पद्धती, पेडागॉजी ऑफ ऑप्रेस्ड या पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आपणाला दिसून येतं. हे जे दडपल्या गेलेल्यांची शिक्षण पद्धती आहे या पुस्तकामध्ये त्यांनी समाजाचे वास्तव चित्रण केलेलं आहे आणि आजच्या शिक्षण पद्धतीतील दोषही त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. आता त्यांनी प्रौढ शिक्षणाचा प्रसार केलेला आहे किंवा प्रौढ शिक्षणासाठी काम केलेलं आहे. तेव्हा त्यांनी प्रौढांसाठी संवाद शिक्षण पद्धती ही अतिशय उपयुक्त शिक्षण पद्धती